अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर विनायकाचा माघ मासोत्सव आणि जन्मोत्सव भक्तिभाव, उत्साह आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी पहाटेपासूनच श्री बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून आणि राज्याबाहेरून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. मंदिरात काकड आरती, अभिषेक, जन्मोत्सव कीर्तन, पालखी सोहळा आणि महानैवेद्य अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तांनी भक्तिभावाने पाळणा हलवला. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि विशेषतः पाण्यावर काढलेली रांगोळी भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. ही रांगोळी मेढारोहा येथील कलाकार सुनील मोरे यांनी साकारली होती. देवस्थान समितीचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्वास गद्रे, अमोल साठे, डॉक्टर पिनाकिन कुंटे आणि मुख्य पुजारी गणेश कोणकर यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडले. भाविकांसाठी देवस्थानकडून चहा, अल्पोपहार आणि पंचमीला महाप्रसादाची मोफत सोय करण्यात आली. वाहतूक नियोजन, पार्किंग, शटल सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची तैनाती यामुळे संपूर्ण उत्सव सुरळीत पार पडला. उरण, पेण, पनवेल, अलिबाग आदी ठिकाणाहून आलेले भाविक पायी दिंड्या काढत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. ढोल पथकांच्या वीर गर्जनेने वातावरण दुमदुमलं. पाली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था चोख होती. श्री बल्लाळेश्वराच्या कृपेने हा उत्सव शांततेत, भक्तिभावात आणि आनंदात पार पडला. गणपती बाप्पा मोरया.